ग्रोथसाठी गोष्टी असतात. एक असतं इन्व्हेस्टमेंट आणि एक असतं कन्झम्पशन. सरकार खूप चांगलं काम करते. भारताचं जे निर्माण कार्य चालू आहे त्याच्यामध्ये खूप सगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट चालू आहे. तर त्याच्यामुळे एक आपल्याकडे पॉझिटिव्ह मोमेंटम आहे. कन्झम्पशन सध्या स्लो आहे मी असं म्हणेन. एक पार्ट ऑफ द कन्झम्पशन इज स्लो. गुंतवणूक मंत्र म्हणजे मी असं सांगेन की डिसिप्लिन पाळलं पाहिजे. जे गुंतवणूक करतो ते आपण चांगली कंपनी निवडावी. की IT सेक्टरमध्ये माझा लॉंग टर्म व्ह्यू अजून चांगला आहे. या सेक्टरने एक खूप मोठा ट्रेंड भारतात आणलेला आहे. जगाला सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमध्ये आपण लीडरशिप म्हणून क्वालिटी दाखवलेली आहे. नमस्कार. लोकसत्ता लाईव्हमध्ये मी गौरव मोठे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. शेअर बाजारात तुमच्यापैकी बरेच जण गुंतवणूक करत असतील, म्युच्युअल फंडातही करत असतील आणि त्यातही DSP म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा तुमची इन्व्हेस्टमेंट असेल. तर आज आपण DSP म्युच्युअल फंडाचे इक्विटी हेड आहे विनीत सांबरे यांना भेटणार आहोत. त्यांच्याकडनं काही प्रश्नांची उकल करणार आहोत, काही प्रश्न उत्तरं जाणून घेणार आहोत, कशाप्रकारे गुंतवणूक केली पाहिजे. सर तुमचं स्वागत आहे. नमस्कार. विनीत सांबरे सर 2010 पासून DSP म्युच्युअल फंडामध्ये कार्यरत आहेत आणि तुम्ही ते हँडल करत असलेला फंड म्हणजे मॅनेज करत असलेला फंड ऐकाल तर तुम्ही चकित व्हाल. 25,000 कोटी रुपये म्हणजे जवळजवळ $3 बिलियन ते हँडल करतायत. 3 फंड सध्या ते चालवत आहेत, स्मॉल कॅप, मिड कॅप आणि फोकस. तर त्याच्याबद्दल आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. पण साधारणतः 25,000 कोटी रुपयांची उलाढाल आणि ते सांभाळणं ही खूप जिकरीची आणि अर्थात मोठी गोष्ट आहे. तर आपण त्यांच्या प्रवासाबद्दल तर जाणून घेणार आहोत, पण म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना कशा पद्धतीने केली पाहिजे, काय-काय गोष्टींकडे लक्ष ठेवलं पाहिजे, हे आपण आज त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत. तर आपण त्यांचं स्वागत करूया पुन्हा. नमस्कार सर. नमस्कार. धन्यवाद मला इथे बोलवल्याबद्दल. सर प्रत्येकाच्या मनात काही प्रश्न आहेत, की सध्याचं बघताय तुम्ही रशिया-युक्रेन युद्धापासून जे सुरू झालं आहे, तिथपासून बाजारामध्ये खूप चढ-उतार सुरू आहेत आणि साधारणतः गेल्या वर्षात जर आपण बघितलं तर निफ्टी आणि सेन्सेक्सने 5% कमी परतावा दिलाय. तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही काय सांगाल, की सध्या पुढचं गोष्टी कशा असतील आणि काय केलं पाहिजे गुंतवणूकदारांनी? तर सर्वप्रथम मी असं सांगेन, की आपण जर का एकंदरीत इक्विटी मार्केट्स जर का आपण मागचे 20-25 वर्ष जर का असे बघितले, तर मार्केटमध्ये चढ-उतार येत असतात. मार्केटमध्ये बऱ्याच ज्या तुम्ही म्हणालात युक्रेन वॉर म्हणा किंवा यूएसमध्ये इंटरेस्ट रेट म्हणा, असे बरेच काही मॅक्रो डेव्हलपमेंट होत असतात, जेणेकरून असं आपण पाहिलेलं आहे, की त्याचा जो ओव्हरऑल मॅक्रो इम्पॅक्ट आहे इक्विटीवर, तो आपल्याला दिसतो. म्हणजे इक्विटी मार्केट सेंटिमेंटली शॉर्ट टर्ममध्ये ह्या सगळ्या न्यूजमुळे वर-खाली होऊ शकतं. पण लाँग टर्ममध्ये जर का आपण इक्विटी मार्केट्सला बघितलं, तर मार्केट्सनी अशा बऱ्याच निगेटिव्ह जे इव्हेंट्स घडले आहेत, त्यांना पचवून आणि कॉर्पोरेट सेक्टर्सची जी क्वालिटी आहे, कॉर्पोरेट सेक्टर्सची जी ग्रोथ आहे, त्याला एकंदरीत गृहीत घेऊन ती ग्रोथ त्याप्रमाणे मार्केटने दिली आहे. जर का आपण एक 20-25 वर्ष अशी बघितली. तर ह्याचं मीनिंग असं आहे, की शॉर्ट टर्ममध्ये ह्या सगळ्या डेव्हलपमेंट होत राहणार आहे मार्केट्समध्ये आणि शॉर्ट टर्ममध्ये हे सगळे रिस्क येत राहणार आहे. पण एकंदरीत जर का आपल्या भारताच्या कंपनीजने ह्या सगळ्या रिस्कना बघून त्यांचे स्ट्रॅटेजीज चेंज करून जर का ग्रोथ करत राहिल्या त्या, तर मार्केटमध्ये ओव्हरऑल लाँग टर्ममध्ये आपल्याला ग्रोथ दिसेल आणि इन जनरल आपण असं म्हणतो फंडामेंटली शेअर मार्केट जे आहे किंवा कंपनीजचे जे रिटर्न्स असतात, ते इन जनरल कंपनीजचे जे ग्रोथ रेट्स आहेत, त्यांना ट्रॅक करतात लाँग टर्ममध्ये. तर माझं असं म्हणणं आहे, की या सगळ्या गोष्टींचा परिणाम आहे आपल्या इकॉनॉमीवर. बाहेरच्या परदेशी इकॉनॉमीवर जरा जास्त आहे. तिथे रिसेशनचे फिअर्स पण जरा जास्त आहेत. त्याप्रमाणे भारताची जी इकॉनॉमी आहे किंवा भारतामध्ये ज्या कंपनीज आहेत, त्या बऱ्यापैकी फंडामेंटली ते खूप साउंड वाटतायत ॲज कंपेअर्ड टू द ग्लोबल प्रॉब्लेम्स. तर मला असं वाटतं की एकंदरीत जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांनी ह्या शॉर्ट टर्मचे जे इव्हेंट्स आहेत त्यांना ज्याच्यामुळे ती व्होलॅटिलिटी जी होणार आहे, त्यांना इनफॅक्ट अपॉर्च्युनिटी म्हणून घेऊन आणि प्रत्येक व्होलॅटाईल टाईममध्ये जर का लाँग टर्मसाठी इन्व्हेस्ट करत गेले, तर माझ्या मते त्यांना लाँग टर्म त्यांचं रिटर्न चांगलं मिळेल. सर बऱ्याचदा आपण बघत आलोय, की मोठी जेव्हा पडझड होते, तेव्हा स्मॉल कॅप आणि मिड कॅप जे सेक्टर असतात, ते सगळ्यात पहिल्यांदा मार त्यांना बसतो. तर त्याबद्दल गुंतवणूकदारांनी काय केलं पाहिजे? कशी स्ट्रॅटेजी आखली पाहिजे त्यांनी? ॲक्च्युली सर्वात आधी मी असं सांगेन, की जे कोणी गुंतवणूकदार आहेत, त्यांनी सगळ्यात आधी आपलं जे ॲसेट अलोकेशन जी प्लॅनिंग आहे, ती चांगली करावी आणि त्याच्यामध्ये काय बघावं, की काय उद्देशाने मी पैसे इन्व्हेस्ट करतो आहे, किती माझा कालावधी आहे, माझी रिस्क घेण्याची किती क्षमता आहे आणि हे सगळे जेव्हा प्रश्न आपण सोडवतो आणि ह्या सगळ्या प्रश्नांची जेव्हा उत्तरं त्यांना मिळतात, त्याप्रमाणे ते मग
एक ॲसेट ॲलोकेशन प्लॅन बनवतात, की मला माझ्या रिस्कच्या क्षमतेप्रमाणे मला स्मॉल कॅपमध्ये एवढे गुंतवले पाहिजे, मला मिड कॅपमध्ये एवढे गुंतवले पाहिजे आणि त्याच्यानंतर ते जेव्हा हे व्होलॅटिलिटी येणार, ते जेव्हा हे भाव कमी जास्त होणार स्मॉल कॅपमध्ये असं होईल, की व्होलॅटिलिटीमध्ये ते जरा जास्त पडतील. पण त्यावेळेला त्यांना माहिती असेल, की हे असं होतं आणि दे विल नॉट बी अफेक्टेड. उलट मी असं म्हणेन त्यावेळेला काय होणार आहे, की आपल्या ॲसेट ॲलोकेशनमध्ये समजा एखाद्याला असं पिक्चर असेल, की मला स्मॉल कॅपमध्ये 20% गुंतवायचे आहेत. स्मॉल कॅप जास्त पडलं, तर त्याचा रेशो 20% तो 18 होईल किंवा 17 होईल. त्यावेळेला गुंतवणूकदारांनी ते परत एक्स्ट्रा ॲड करून ते परत 20% वर घेऊन जावं. त्याच्यामध्ये डिसिप्लिन जी आहे ती मेंटेन झाली, तर लाँग टर्ममध्ये त्याचा बेनिफिट मिळतो. सर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल, की सध्या तुम्ही कुठले फंड्स हँडल करतात आणि साधारणतः त्याचा ईयूएम किती आहे? आणि त्यामध्ये कॅश कॉम्पोनंट वगैरे किती आहे? किंवा कुठल्या सेक्टरचा तुम्ही समावेश केला आहे? आणि त्यांची कामगिरी कशी आहे? इन जनरल आम्ही जे कॅशचं डिसिजन असं आम्ही ठरवलं आहे, की आम्ही मोस्टली फंड्स आमचे स्टॉक्समध्ये गुंतवलेले असतात आणि कॅश कधीही आम्ही असं स्ट्रॅटेजी म्हणून वापरत नाही. कारण मला असं वाटतं आहे, की मार्केटला शॉर्ट टर्ममध्ये प्रेडिक्ट करणं आणि असं विचार करणं, की मार्केट आता पडणार आहे, मी कॅश ठेवतो. त्याच्यामध्ये बऱ्याचदा आम्ही बघितलं, की आमचा टायमिंग रॉंग जातो आणि मार्केट उलट वाढत गेलं, की मग कॅश हर्ट पण करतं. तर आणि असं पण बघितलं तर गुंतवणूकदार आम्हाला पैसे देतो शेअर्समध्ये गुंतवण्यासाठी, नॉट टू रेज कॅश. तर इन जनरल आमचे मोस्टली पैसे गुंतवलेलेच असतात. आता सध्या माझ्या फंडात अप्रॉक्सिमेटली 5% to 6% कॅश ठेवलेली आहे. कुठल्या सेक्टरमध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे साधारणतः? मोस्टली स्मॉल आणि मिड कॅपमध्ये जनरल डायव्हर्सिफिकेशन आहे आमचं. आणि आमचं जे पद्धत आहे गुंतवण्याची ती अशी आहे, की आम्ही बॉटम अप स्टॉक सिलेक्शन म्हणजे आम्ही प्रत्येक कंपनीचा रिसर्च करणार आणि कंपनीच्या अ, अ, पुढचे त्यांची हिस्ट्री बघून आणि त्यांचे पुढचे 5-6 वर्षाचे जे आउटलुक आहे त्याप्रमाणे आम्ही त्या कंपनीजमध्ये गुंतवतो. आता बऱ्याचदा असं होतं, की आम्हाला कंपनी आवडते आणि आम्ही जसं पोर्टफोलिओ बिल्ड करत जातो, तर सेक्टर त्याचं एक आउटकम होतं, की आम्ही 5 कंपनीज जर का हेल्थकेअर सेक्टरमध्ये सिलेक्ट केल्या कारण कारण असं असेल, की हेल्थकेअर सेक्टर त्यावेळेला चांगलं दिसत असेल, तर हेल्थकेअरचा वाटा वाढतो. तर मोस्टली सेक्टरल अलोकेशन आउटकम आहे. पण सध्या ज्या अपॉर्च्युनिटीज आम्हाला दिसत आहेत आणि आमच्या ज्या पोर्टफोलिओचं सेक्टरल अलोकेशन सध्या असं आहे, की आमच्या पोर्टफोलिओजमध्ये हेल्थकेअर सेक्टर बऱ्यापैकी आहे. बँकिंग अँड फायनान्शियल्सचं पण आमचं ॲलोकेशन आहे. थोडंफार ऑटोमोबाईल आम्हाला असं वाटतं, की मागच्या 3 वर्षात ऑटोमोबाईल सेक्टरने लो सायकल बघितलं आहे. तर आता पुढचे 3 वर्ष मोस्टली असं होऊ शकतं, की ऑटोमोबाईल सेक्टरसाठी चांगलं होईल. तर कन्झ्युमरमध्ये आमचा जास्त वाटा ऑटोमोबाईल सेक्टरला दिलेला आहे. आणि त्याशिवाय मटेरियल्स विदिन मटेरियल्स ॲग्री रिलेटेड जे बिझनेस आहेत म्हणजे शेती रिलेटेड ज्या कंपनीज आहेत, बिल्डिंग मटेरियल रिलेटेड ज्या कंपनीज आहेत. कारण सध्या आपण बघतोय की रिअल इस्टेट जे सेक्टर आहे ते पण चांगलं करते. तर अशा रीतीने आमचे ज्या बिझनेसेस आम्हाला असं वाटतं लाँग टर्ममध्ये चांगले ग्रोथ होत राहणार. ज्या कंपनीजमध्ये चांगलं अ, ते ROCE आम्ही म्हणतो रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड जे चांगले प्रोड्यूस करतायत, तर त्या कंपनीज आम्ही या सगळ्या सेक्टरमध्ये निवडून आमच्या फंडात ठेवल्या आहेत. तर तुमच्या मागे मोठी टीम असते, जी सगळा अभ्यास करत असते. मार्केटमधल्या सगळ्या प्रत्येक कंपनीचा तुम्हाला म्हणजे थोडक्यात रिसर्च करून सांगत असते, की किती ग्रोथ आहे, काय आहे. पण जेव्हा सामान्य लोक येतात त्यांच्याकडे एकतर माहितीची कमी असते किंवा त्यांना योग्य माहिती मिळत नाही. तर अशा वेळी म्युच्युअल फंडाचा पोर्टफोलिओ तयार करताना त्यांनी काय बघितलं पाहिजे? कसा अभ्यास केला पाहिजे आणि त्यात इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे? हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे, खूप चांगला प्रश्न आहे आणि मला वाटतं की सगळ्यांनाच हा प्रश्न येतो जेव्हा ते इन्व्हेस्ट करतात आणि मोस्टली मी असं बघितलं आहे की सर्वसाधारणपणे लोकं मागचे जे रिटर्न्स ज्या फंडांनी चांगले दिले आहेत, त्या फंडात गुंतवतात. पण बऱ्याचदा असं पण होतं की सायकल्स चेंज होतात. सगळ्यांचे सायकल्स येतात. फंड मॅनेजर्सचे पण सायकल्स येतात. त्यांची स्टाईल आउट ऑफ स्टाईल होऊन जाते आणि त्यावेळेला त्यांचा परफॉर्मन्स पण अफेक्ट होतो.
तर बऱ्याच वेळेला जेव्हा आपण मागच्या रिटर्न्सना पाहून फंडात इन्व्हेस्ट करतो, तर ते उलटं पण होऊन जातं आणि त्यांचे परफॉर्मन्स उलट होऊन जातात. तर अशा वेळेला मला असं वाटतंय, की फर्स्ट ऑफ ऑल इन्व्हेस्टर्सनी त्यांची एकतर स्वतःची जी फिलॉसॉफी आहे किंवा त्यांचं जे स्वतःचं जे उद्देश आहे आणि त्यांना किती अ, वेळात त्यांना किती रिटर्न्स जनरल एक्स्पेक्टेशन त्यांचं आहे, त्याप्रमाणे त्यांनी फंड मॅनेजरचं फिलॉसॉफी अलाइनमेंट जे मी म्हणेन, फंड मॅनेजमेंटची विचारसरणी जशी आहे, ती अलाइनमेंट होणं खूप महत्त्वाचं आहे. हे लोकांना कुठे कळू शकेल? म्हणजे लोकांनी कुठे बघायचं या गोष्टी साधारणतः? तर ॲक्चुअली ते सॉल्व्ह करण्यासाठी आम्ही डी-एस-पीमध्ये आम्ही काय केलंय, की सगळ्या फंड मॅनेजर्सचे जे फिलॉसॉफी डॉक्युमेंट आहेत, त्याला आम्ही फ्रेमवर्क डॉक्युमेंट असं म्हणतो. ते आम्ही सगळ्या फंड मॅनेजर्सनी लिहून काढून आणि आमच्या वेबसाईटवर सगळ्यांसाठी ते पब्लिश केलेले आहेत. तर त्याच्यामध्ये काय होईल, की लोकांना कळेल, की आम्ही कसं पैसे मिळाल्यावर आम्ही काय बघतो कंपनीजमध्ये, का ते बघतो, किती पर्सेंट ऑफ आमचे पोर्टफोलिओ तशा कंपनीत राहतात. तर तसं ट्रान्सपरंटली आम्ही ह्याच करता शेअर केले, की जेणेकरून इन्व्हेस्टर्स जे आहेत त्यांना कळेल, की आम्ही कसं इन्व्हेस्ट करतो आणि जर का त्यांना ती अलाइनमेंट झाली, की हां, आमचं पण ऑब्जेक्टिव्ह असंच आहे, तर त्यांना आमच्याबरोबर दीर्घकालापर्यंत त्यांना ते पैसे अ, अ, ठेवू शकतात. सर हे करताना बऱ्याचदा असं होतं, की इन्व्हेस्टर्स असं माझ्याकडे मी 10 एस-आय-पी केल्या आहेत. म्हणजे 2-2 हजाराच्या असतील कदाचित. म्हणजे संख्या जास्त असतील तर त्यांना वाटेल मला रिटर्न पण जास्त मिळतं. तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, माझ्या मते कन्सॉलिडेट माझं असं स्वतःचं असं मत आहे, की खूप फंड्सची गरज नाही आहे. बरेच फंड सगळेच ऑलमोस्ट सगळ्यांचे आयदर लार्ज कॅप, मिड कॅप, स्मॉल कॅप किंवा डायव्हर्सिफाईड टाइपचे फंड असतात किंवा सेक्टरल फंड असतात. आपण एकदा चांगला अभ्यास करून त्यांच्यापैकी चांगले फंड्स आणि जसं मी सांगितलं आपल्या ॲसेट ॲलोकेशनप्रमाणे ते निवडून ठेवावे आणि अ, मग त्याच्यामध्ये मला असं वाटतं, की त्या आपल्या कन्सॉलिडेटेड बास्केटमध्येच आपण जास्त अमाउंट टाकून ती ग्रो करावी. जसं-जसं इन्कम वाढेल त्याच्यामध्येच इन्व्हेस्ट करावे. कारण आपण खूप अभ्यास करून ते फंड जर का निवडले आहेत, चांगला अभ्यास करून निवडले आहेत, तर मला असं वाटतं लाँग टर्ममध्ये ते फंड्स चांगले रिटर्न देणारच. गेल्या महिन्यामध्ये जी-डी-पीची आकडेवारी पण आली होती आपली. 6.2% वरती साधारणतः आहे. आणि त्यानंतर म्हणजे बऱ्याच पॉझिटिव्ह जी-एस-टीची आपण जर आकडेवारी बघितली तर 1,52,00,000 कोटी म्हणजे 1,50,000 कोटींच्या वरती सतत 4 महिने आपला रेव्हेन्यू येतोय जी-एस-टीचा. तर या सगळ्या गोष्टी एकीकडे पॉझिटिव्ह होत आहेत आणि बाजारात बऱ्याचदा म्हणजे ग्लोबल सिच्युएशनचा एक परिणाम होतो आणि बाजारात पडझड होते. तर या सगळ्या गोष्टींकडे कसं बघायला पाहिजे साधारणतः आणि तुम्ही कसं बघतात? की एकीकडे पडझड होते आहे, दुसरीकडे बाजार पण वाढतो आहे. म्हणजे सामान्य लोकांना ही परिस्थिती समजत नाहीये, की बाजार पडणार आहे याच्यापुढे की वाढणार आहे साधारणतः. हॉनेस्टली सांगितलं तर असं शॉर्ट टर्ममध्ये बाजार वर जाणार आहे की खाली जाणार आहे हे कोणालाही माहीत नसतं. म्हणजे आम्ही कितीही एक्सपर्ट असलो आणि आम्ही सगळा डेटा बघितला आणि सगळं पाहून पण आम्हाला असं सांगता येणार नाही की नक्कीच 3 महिन्यात किंवा 6 महिन्यात बाजारात काय होणार आहे. पण एक सर्वसाधारणपणे असा मी विचार करतो की एकतर इन्क्रिमेंटल न्यूज काय आहे? तर इन्क्रिमेंटली काय होत असतं की बऱ्याच गोष्टीचे 2 प्रकारचे ते म्हणजे एक आपण डेबिट आणि क्रेडिट असं म्हणतो. तर सगळ्या इव्हेंटचे ॲक्चुअली 2 आउटकम असतात. एक पॉझिटिव्ह आणि दुसरं एक त्याचा रिव्हर्स. म्हणजे आता आपण असं म्हणालो, की रिसेशन आहे, तर त्याच्यामुळे काय झालंय, की सगळे कमोडिटीजचे प्राईस कमी होत आहेत. आणि आपण बघितलं ते बऱ्याच कंपनीजमध्ये ज्या मागच्या वर्षी त्यांना प्रॉफिट कमी झालेलं कारण कमोडिटी प्राईस वाढलेले, त्यांचे बरेच दुसरे खर्च वाढलेले, तर ते सगळं आता कमी होत आहे. तर ह्या कंपनीजना आता बेनिफिट होईल. तर आपण बाजूला आपण म्हणतोय रिसेशनमुळे सगळं स्लो डाऊन होणार. पण स्लो डाऊन झालं, की हे सगळे कमोडिटीज प्राईस पडले, की कंपनीजना ज्या यूज करतायत ते कमोडिटीज त्यांना फायदा होईल. तर पण ते पण चित्र बघायला पाहिजे. तर असं ओव्हरऑल मी असं म्हणेन, की जे ग्लोबल परिस्थिती आहे ती एकंदरीत सगळ्यांना माहिती आहे. आणि आपण वर्स्ट फेजमधनं बाहेर आलेलो आहोत. इंटरेस्ट रेट वाढलेला आहे. पण एका पॉइंटवर जाऊन आता पीक आउट होऊन आता सध्या इंटरेस्ट रेट कमी होण्याकडे आपण सगळेजण म्हणजे आता इकॉनॉमिस्ट ते असं म्हणतायत. दुसरी गोष्ट म्हणजे भारताचा आपण जर का ओव्हरऑल आउटलूक बघितला, तर मला असं वाटतंय की सध्या ज्या 2 इम्पोर्टंट ग्रोथसाठी गोष्टी असतात. एक असतं इन्व्हेस्टमेंट आणि एक असतं कन्झम्पशन. इन्व्हेस्टमेंट खूप चांगलं चाललं आहे. सरकार खूप चांगलं काम करतंय. भारताचं जे निर्माण कार्य चालू आहे त्याच्यामध्ये खूप मला वाटतंय की सगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट चालू आहे. तर त्याच्यामुळे एक आपल्याकडे पॉझिटिव्ह मोमेंटम आहे.
कन्झम्पशन सध्या स्लो आहे मी असं म्हणेन. एक पार्ट ऑफ द कन्झम्पशन इज स्लो. तर मला असं वाटतं ते काही बराच काळ ते तसं राहणार नाही आहे आणि आपलं इन्व्हेस्टमेंट चांगलं होत राहिलं आणि कन्झम्पशनची ट्रेंड पॉझिटिव्ह झाली, तर आपल्या ते ग्रोथमध्ये परत उलट भर होणार आहे आणि कमॉडिटी प्राईस फॉलमुळे आपल्याला मार्जिन्समध्ये पण प्रॉफिट वाढेल. तर मला असं वाटतंय की 1-2 वर्षात ओव्हरऑल आपलं जे कॉर्पोरेट सेक्टर ग्रोथ आहे, ती चांगली राहावी म्हणजे डबल डिजिट असं मी म्हणेन आणि त्यामुळे मार्केटवर मला खूप जास्त असं निगेटिव्ह व्ह्यू नाही आहे. शॉर्ट टर्ममध्ये होऊ शकतं वर-खाली, पण मला एकंदरीत मार्केटवर खूप जास्त निगेटिव्ह व्ह्यू नाही आहे. सर मग असे कुठले सेक्टर्स तुम्ही सांगाल, की त्यावर इन्व्हेस्टर्सने फोकस केला पाहिजे साधारणतः म्हणजे म्युच्युअल फंडात असो किंवा थेट शेअर बाजारात असो, तर असे कुठले सेक्टर्स आहेत? सध्या मला हेल्थकेअर सेक्टर एक खूप चांगलं म्हणजे वाटतंय कारण मागच्या 1-2 वर्षात त्या सेक्टरनी जरा स्लो अर्निंग्स ग्रोथ बघितला आहे. त्यांचे कॉस्ट वाढल्यामुळे त्यांचे प्रॉफिट कमी झाले. पण आता ते सगळं रिव्हर्स होतंय मी जसं म्हणालो. ग्रोथ त्यांची ठीक-ठाक आहे 12-13% आणि व्हॅल्युएशन्स रिझनेबल आहेत. त्याशिवाय मी असं म्हणेन की हे जे भारत निर्माण कार्य चालू आहे त्याच्यामध्ये इंजिनिअरिंग कंपनीज, इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज, तर ह्या सगळ्यांमध्ये पण आउटलुक डिफेन्स कंपनीज ह्या सगळ्यांमध्ये पण आउटलुक असं मला वाटतंय की बऱ्यापैकी इम्प्रूव्ह होत आहे आणि त्या सेक्टर्समध्ये फोकस करणारे जे फंड आहेत त्याच्यावर पण अ, थोडा एक्सपोजर सेक्टरल फंड्समध्ये या सेक्टरमध्ये करू शकतो. पण खूप जास्त एक्सपोजर पण घेऊ नये कारण सेक्टरल फंड नेहमी जरा रिस्की असतात. पण थोडाफार एक्सपोजर हे सगळं ट्रेंड बघून मला असं वाटतं की करू शकतो. तर तुमचा स्वतःचा गुंतवणूक मंत्र काय राहिला आहे आत्तापर्यंत आणि तुम्ही कशाप्रकारे स्वतःची पण इन्व्हेस्टमेंट करतात? ॲक्चुअली गुंतवणूक मंत्र म्हणजे मी असं सांगेन की डिसिप्लिन पाळलं पाहिजे. आपण मी जे आधी म्हणालो ॲसेट ॲलोकेशन मी जे गुंतवणूक करतो ते मी माझं एक डिसिप्लिन मी आधीपासून केलेलं आहे की आपण चांगली कंपनी निवडावी. चांगले मॅनेजमेंट आपण त्याच्यामध्ये गुंतवावं आणि ज्या ज्या कंपनीजनी त्यांची जी मागची 8-10 वर्ष त्यांनी असं प्रूव्ह केलंय, की आम्ही चांगलं गुंतवणूक करून आणि चांगलं रिटर्न ऑन कॅपिटल एम्प्लॉईड आम्ही जनरेट करतोय लाँग पिरियडमध्ये. तसल्या कंपनीज आम्ही बघतो. चांगले कॅश फ्लोज जे कंपनी जनरेट करतात, त्या कंपनीज आम्ही बघतो. कंपनीज ज्यांची ग्रोथ जी आहे ती ओव्हरऑल मार्केट ग्रोथपेक्षा जास्त आहे आणि कंपनीज लीडरशिप क्वालिटीज ज्यांनी मेंटेन केल्यात आपल्या फील्डमध्ये, तसल्या कंपनीज आम्ही सिलेक्ट करतो जेणेकरून आम्हाला असं वाटतं की लाँग टर्ममध्ये या कंपनीज आपल्याला आउट परफॉर्मन्स देतील फंडात. यावेळेस म्युच्युअल फंड पोर्टफोलिओ बांधताना कसा बांधला पाहिजे मग गुंतवणूकदारांनी, की बऱ्याचदा असं होतं, की 5 वर्षापासून इन्व्हेस्टमेंट करतो आणि जेव्हा केव्हा म्हणजे फंड्सची गरज असते, तेव्हा बघितलं तर मार्केट नेमकं खाली असेल, तर कदाचित कमी पैसे पण हातात येतात. तर अशा वेळेस काय सांगाल तुम्ही? ॲक्चुअली ते ब्रेक करण्यासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे, की आपल्याकडे डायव्हर्सिफाईड ॲसेट क्लास जी आहे ती ठेवावी. अ, असं कधीच होणार नाही, की इक्विटी खाली आहे तर गोल्ड पण खाली म्हणजे एक्स्ट्राऑर्डिनरी केसमध्ये होईल, पण काही ना काहीतरी वर-खाली होत राहणार आहे आणि किंवा डेट म्हणा. तर थोडाफार आपलं ॲलोकेशन एखाद्या दुसऱ्या कॅटेगरीमध्ये असला तर तो ठीक राहील. तर त्यावेळेला तुम्हाला जेव्हा पैसे पाहिजे असतील त्यावेळेला ती डायव्हेस्ट करावी आणि जी कमी आहे ती ते परत येण्यासाठी थांबावं. तर म्हणून ते ॲसेट डायव्हर्सिफिकेशनला जे इम्पॉर्टन्स दिलेली आहे, ती ह्याचकरता दिलेली आहे, की आपण जे टायमिंग फॅक्टरला रिस्क जे येतात, त्यांना ब्रेक करून आपण पुढे जाऊ शकतो. तर डी-एस-पीची सध्या कुठली अशी नवीन योजना येते किंवा काय नवीन काही प्रॉडक्ट्स आणतायत डी-एस-पी? आम्ही म्हणजे सतत हे काम आमचं चालू असतं, की कुठे काय गॅप्स आहेत, आम्ही कुठे आणावं. तर एक सध्या आमच्या मल्टी कॅप एरियामध्ये आम्ही विचार करतो आहे. 1-2 ई-टी-एफ आहेत बँकिंगचे म्हणा किंवा टेक्नॉलॉजीमध्ये ते विचार सध्या चालू आहेत. आणि एक ॲसेट ॲलोकेशन फंडमध्ये पण आमचं जरा ॲनालिसिस चालू आहे. तर या सगळ्या एरियाजमध्ये होऊ शकतं आम्ही ई-टी-एफमधले कुठले फंड आहेत? म्हणजे गोल्ड ई-टी-एफ, सिल्व्हर ई-टी-एफ वगैरे असं काही? आम्ही एकतर बँकिंग सेक्टरमध्ये आमचा विचार आहे. दुसरा आय-टी सेक्टरमध्ये आहे. तर आय-टीचा एक विषय निघाला म्हणून, की सध्या गेल्या वर्षामध्ये आय-टीने खूप मार खाल्ला आहे. म्हणजे आय-टीचे शेअर्स जवळ-जवळ 52 वीकच्या लोच्या जवळ आले होते. तर
त्याबद्दल काय सांगाल, की त्याची पुढची ग्रोथ कशी आहे? कारण की आय-टी सेक्टर म्हटलं तर लोकांना इन्व्हेस्टर्सचा खूप आवडता विषय आहे. कारण की त्यांनी रिटर्न्स खूप आत्तापर्यंत खूप छान दिलेत. म्हणजे त्यांची बायबॅकची हिस्ट्री असो किंवा डिव्हिडंड असो सगळं चांगलं आहे. तर त्याबद्दल काय सांगाल, की तुम्ही आशावादी आहात पुढेही? हो, आय-टी सेक्टरमध्ये माझा लाँग टर्म व्ह्यू अजून चांगला आहे. म्हणजे मला असं वाटतं, की आपण खूप एक या सेक्टरने एक खूप मोठा ट्रेंड भारतात आणलेला आहे, की भारतामध्ये ही कॅपेबिलिटी आहे, की आपण जगाला अ, सॉफ्टवेअर सर्व्हिसेसमध्ये आपण लीडरशिप म्हणून क्वालिटी दाखवलेली आहेत आणि ती राहणार आहे. कारण आपल्याकडे लो कॉस्ट, टेक्निकली साउंड, कॉम्पिटंट पीपल, ह्या सगळ्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत आणि ते राहणार आहेत. आता टेक्नॉलॉजी चेंज होत राहते त्यावेळेला सगळ्यांना असं वाटतं आता काय होणार आहे? पण मला असं मी असं बघितलं की प्रत्येक चेंजमध्ये आपल्या कंपनीजनी त्यांना अडॅप्ट करून आणि त्यांनी पुढे गेलेत त्या कंपनीज. तर लाँग टर्ममध्ये चांगलं आहे. पण सध्या आपण ह्या ग्लोबल रिसेशनरी फिअर्समुळे जे डिमांड आहे सध्या ती जरा डिले झालेली आहे किंवा स्लो झाली आहे. तर त्याचा इम्पॅक्ट मला असं वाटतं की पुढच्या 1-2 क्वार्टर्समध्ये या कंपनीजमध्ये दिसेल, जिथे रिझल्ट्स थोडेफार नरम होऊ शकतात. पण त्यावेळेला व्हॅल्युएशन्स जर का चांगले झाले, तर मला असं वाटतं की लाँग टर्म पोर्टफोलिओ बनवण्यासाठी हे चांगली पुढची 1-2 क्वार्टर येणार आहेत. सर शेवटचे 2 प्रश्न फक्त आपण विचारूया. सध्या बाजाराकडे तुम्ही कसं बघतात? म्हणजे सध्या आपला जो भारतीय बाजार आहे तो ओव्हरबॉट आहे किंवा अजून त्याच्यामध्ये अजून म्हणजे इन्व्हेस्टमेंटची अजून म्हणजे शक्यता आहे केल्यानंतर चांगले रिटर्न्स मिळतील? म्हणजे कुठल्या स्तरावर सध्या बाजार आहे असं तुम्हाला वाटतंय? आता सध्या रिझनेबल झालेत ॲक्चुअली. आपण असं 18 महिने जर का बघितलं तर रिटर्न्स नाहीच आहेत. तर त्यामुळे आपण असं म्हणू की टाईम करेक्शन झालेलं आहे बाजारात आणि अर्निंग्ज ग्रोथ आपण फोर्थ क्वार्टर पण बघितलं निफ्टीचे अर्निंग्ज 15% पर्यंत आले आहेत अप्रॉक्सिमेटली. त्याच्यामुळे काय झालंय की आपण जर का अर्निंग्ज 1 वर्ष पुढे 1 इयर फॉरवर्ड जे अर्निंग्ज आपण बघू तर बाजार 18-19 टाईम्सवर आहे व्हिच इज असं म्हणेन की खूप एक्सपेन्सिव्ह असं झोन नाही आहे आणि शिवाय अ, मला असं पण वाटतं की एफ-आयज बरेच पैसे जे घेऊन गेलेत आता बिकॉज त्यांचा पण रिस्क ॲपिटाईट वाढतो आहे. बऱ्याच कंट्रीजमध्ये त्यांना पैसे आता टाकायचे नाही आहे. तर भारत त्याप्रमाणे त्यांना एक चांगली अपॉर्च्युनिटी दिसते भारतात टाकण्यासाठी. तर ओव्हरऑल मला असं वाटतं की आउटलुक पॉझिटिव्ह आहे. फक्त मी असं म्हणेन शॉर्ट टर्ममध्ये लोकांनी शॉर्ट टर्म 1 वर्ष वगैरे असं बघून इक्विटीमध्ये गुंतवण्यासारखे नाही आहेत. थोडक्यात शेअर बाजारात येताना सुद्धा तुम्ही लाँग टर्म विचारानंच यायला पाहिजे. म्हणजे जरी ज्यामध्ये लवकर नफा मिळत असेल तरी सुद्धा लाँग टर्म असाल तर लवकर मिळालं की बोनस म्हणून समजायचं, पण लाँग टर्म एक विचार नेहमीच ठेवायचा आहे. सर शेवटचा प्रश्न आहे. तुम्ही इन्व्हेस्टर्सना काय सांगाल? म्हणजे कशा पद्धतीने गुंतवणूक केली पाहिजे किंवा काय कशा पद्धतीने आपण आपलं स्वतःचं जे फायनान्शियल गोल आहे ते केलं पाहिजे काय? मी एक सांगेन, की हे जे कंपाउंडिंगचा जो इम्पॅक्ट आहे, तो एक मॅजिकसारखा आहे. म्हणजे जर का एखाद्या आणि बरेच इन्व्हेस्टर्स नी एक्सपिरियन्स केलं असेल, ज्यांनी 10 वर्ष, 15 वर्ष, 20 वर्ष एस-आय-पी केलेत आणि गुंतवून ठेवून दिलेत आणि रोज-रोज रिटर्न्स बघत नाही आहे. त्यांना त्या कंपाउंडिंगची व्हॅल्यू कळत असेल. तर मी असं म्हणेन, की सर्वप्रथम शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्याआधी सगळ्यांनी आपला कालावधी खूप दीर्घकाळ जे आपण म्हणू लाँग टर्म एक त्यांचा व्ह्यू असला पाहिजे. म्हणजे 10-15 वर्ष रिटर्न्स आपल्या मुलांसाठी किंवा आपल्यासाठी पण मोठ्या ज्या 10-15 वर्षांनी मोठी आपल्याला इन्व्हेस्टमेंट करायची असेल, त्याप्रमाणे ते ऑब्जेक्टिव्हला किंवा उद्देशाला घेऊन त्याप्रमाणे ते इन्व्हेस्ट करावे. डिसिप्लिन ठेवावी. ॲसेट अलोकेशनची डिसिप्लिन. ह्या 2 गोष्टी मला वाटते, की असं पाळल्या आपण, तर एकंदरीत सगळ्यांचं जे आउटकम आहे, ते खूप चांगलं होऊ शकतं. धन्यवाद सर. तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरे दिली. शेअर बाजारामध्ये आणि अर्थात म्युच्युअल फंडामध्ये पण गुंतवणूक करताना तुम्ही दीर्घकाळ जर नजरेसमोर ठेवला आणि जर गुंतवणूक केली, तर आर्थिक यश नक्कीच मिळतं. आणि सरांनी ज्याप्रमाणे सांगितलं, की कंपाउंडिंग, तर कंपाउंडिंगची जी जादू आहे, ती तुम्हाला लाँग टर्ममध्ये नक्कीच बघायला मिळेल. धन्यवाद.